तिला वाटलं काकन ते नाही येते का बाईला भेटायला यायचंय ना. फोन नाही केला मला किती याला दे ना. मिरच्या टाक बर का जाम करून हा खुशीचा ड्रेस. तुला एक काम आहे हे बटन आहे ना हे काढून इथं लावायचं इथं आणि या स्वेटरला टीप मारायची एका बाईला तुझ्या मशीन म्हणून घेऊन आली मी एवढं हां बर बर का. आणि जीन्स या जीन्सला बसेल का जीन्सला नाही बसणार. आणि मग या सुई चालत नाही पुढं. बर हां पूर्ण मार. आणि याला एक करायचं चेन होती आणि हा पडतोय त्याला बिटीक मार. बर हां बर याच्यात आहे बाई स्वेटर. त्या स्वेटरला बसली तर पाय इकडे या रस्त्यावर. जॅम करून करून ठेव बाई. तर हाय हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गोडताईंच्या मनापासून स्वागत आहे आजच्या एक नवीन ब्लॉगमध्ये. आणि सर्वांना सर्वात आधी श्री स्वामी समर्थ. तर 3-4 दिवस झाले आपले काही ब्लॉग म्हणजे आता एवढ्या त्यानं व्यवस्थित येऊच नाही राहिले. कारण की ना काय शेअर करावं मला तेच कळत नाही. आणि ते टेन्शन घेऊन घेऊन माझं इतकं डोकं दुखत होतं त्याच्यामुळे ना म्हणजे खूपच डोकं दुखायचं इतकं असं एवढं कपाळ. आणि ते मग ते जास्त फोनचा वापर झाल्यामुळं का काय माहिती. कारण की सारखं फोन म्हणजे समोरच आहे ना एडिट करायला हे ते. आणि फ्लॅश आता जमचा व्हिडिओ बनवायचा असलं त्याचा फ्लॅश जो आहे तो फुल करावा लागतो म्हणजे थोडं व्यवस्थित दिसतं. तर त्याच्यामुळं का काय माहिती आणि इतकं डोकं दुखायचं त्याच्यामुळे ना 3-4 दिवस मी फोन थोडासा साईडलाच टाकला होता. म्हणजे फोनवर हेच नव्हते जास्त म्हणजे जितका फोन आला तेवढाच किंवा मग फोन करायचा आहे तेवढाच जास्त फोनच वापरला नाही. आणि आता कुठंतरी थोडंसं बरं वाटायला आणि तसं म्हणजे मी गोळ्या पण घेतल्या होत्या डोक्याच्या. म्हटलं आता करू सुरुवात थोडी थोडी. कारण की म्हणजे खरं सांगायचं ठरलं ना मला कॉन्टेंटच नव्हता काय शेअर करू मी तुमच्या सगळ्यांसोबत. दररोज घरातलं रुटीन पण नाही आणि मिस्टरांना काही एवढी आवड नाही की ते त्यांचं बी रुटीन थोडंसं शेअर करतील किंवा ते शूट करून आणतील. तर मग त्याच्यामुळं ते मग त्यांचं असं म्हणणे तुला जे करायचं ते कर माझ्याकडून जे लागत असेल ते सांग फक्त पण मला काही करायला लावू नको असं आहे त्यांचं म्हणणं. मग आता एखाद्या वेळा तरी मी बळजबरी शूट करून आणायला लावते. तर आता आज आली होती दीदीन ते मग त्यांना शेजारी इथं ऑर्डर होती त्याच्यामुळं मग तिचं थोडं त्यांना आता जायचं आहे वृंदावनला. परवा जायचं आहे सोमवारी. तर मग इथं आमच्या गावामध्येच एक ऑर्डर होती तर मग आले होते आज. मग तिचे थोडेसे कपडे होते ते टिपा मारायचे होते त्यांना जायचं आहे. मग तिने ते कपडे घेतले होते काही ते त्यांना टिपा मारायच्या होत्या काही खुशी बिट्टू आरूचे. तर मग त्या कपड्यांना टिपा मारल्या आणि थोडंसं असं नाश्ता म्हणून पण न्यायचं होता. तर मग चटण्या करायला आणल्या होत्या. ती म्हटली होती तू करून ठेव कारण कसं तिला टाईम नाही भेटत म्हणजे भेटला बी तर आणि कसं आहे थकून जातं माणूस दररोज ते करून. मग आलं होतं माझ्याकडे घेऊन म्हणून करून दे म्हटलं मग बरं देते करून. मग आता चटणी म्हणजे सगळं ते बघा तिथं बॅग भरून ठेवली आहे त्यांची म्हणजे पिशवी त्यांची भरून ठेवली. आता इथे थोड्या वेळात आणि बिट्टूला आणि आरूला इथंच सोडलं होतं माझ्याजवळ. मग दिवसभर खेळले आता येथील त्यांचे मम्मी पप्पा पण मग जातील त्यांच्या घरी. आणि आत्ता मिस्टर गेले भाजीपाला आणायला सोग्रसला. आज शनिवार आहे तर बघू आता काय आणते. आज आहे एकादश मग आज तर काही स्वयंपाकाचं टेन्शन नाही. बगर आणि शेंगदाण्याची आमटीच करणारी मी. सकाळी साबुदाणा केला होता. तर मग आता बघू काय आणत्या काय नाही. आणि घरातले तर कामं सगळे आटपले माझे. तर त्याच्यामुळे म्हटलं चला आज थोडासा शूट करू आणि थोडं केलं आहे शूट. आता म्हटलं कारण आहे ना शूट करायला काहीच अडचण नव्हतं पण डोकं इतकं दुखायचं माझं की बस कधी ना. आत्ता बी आजसुद्धा म्हणजे मी गोळ्या 2-3 दिवसापासून दररोज खाते तेव्हा ते कुठंतरी थोडंसं आराम पडू राहिलं माझ्या डोक्याला. आणि आत्ता महिना पण नसेल झाला तेव्हाच मी डोळे चेक करून आले होते तेव्हा काही नंबर म्हणजे व्यवस्थित सांगितलं होतं सगळं. तर त्याच्यामुळं मग डॉक्टरांनी डोळ्यांचा पण काही प्रॉब्लेम नव्हता सांगितलं मग. पण आता काय माहिती का बरं एवढं दुखू राहिलं. पण बघू म्हटलं आता परत एकदा मी ना इथं चांदवडला चेक करून बघल काय कारण खूप असं एवढंच असं दुखू राहिलं डेंजर. तर चला आता आवरून घेते. आवरायचं म्हणजे चहाचे याचे त्याचे भांडे घासायचे
आता आवरून घेते ते आणि मग भेटते. मिस्टरांनी काय काय आणलं बाजारामधून तर ते दाखवते तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करील. आणि तर इथे संध्याकाळी 6-7:30 वाजता आले होते दीदीन ते तिथे म्हणजे त्यांची ऑर्डर जी होती ती कंप्लीट केली आणि घरी जायला म्हणजे निघण्यासाठी आले होते. मी इथे खुशीला ते आरव त्यांना घ्यायला आले होते. मग निघाले आणि इथे ना खुशीची ना चालू होती मावशी मला कपडे घे, मावशी मला कपडे घे. आणि श्रेयांश ना तिला फ्लाइंग किस करत होता त्याच्यामुळं मग ती ते हे करत होती. आणि त्यानंतर मग ते गेले. त्यानंतर मग मिस्टरांनी भाजीपाला आणला. तर भाजीपाल्यामध्ये काय काय आणलं होतं ते पुढं दाखवलंच आहे मी तुम्हाला. आणि ते सगळं भाजीपाला जो आणलेला होता ते सगळं सेट करून ठेवलं व्यवस्थित. हे बघा इथं मिस्टर आता भाजीपाला घेऊन आले होते. आणि म्हणजे आता बऱ्याचपैकी हिरव्या भाजीपाला पण यायला लागला आहे. म्हणजे आता बाजारामध्ये शेपू पालकाची ते भाजी बऱ्यापैकी येत होती. तर मग आज शेपू पालक पण आणले होते आणि ना सांबर जे आहे ना ते आणले होते. आणि ते ना खूप असे कच्चेच वाटत होते मला. तर मग काय माहिती म्हणजे अंधारात त्यांना दिसलं नाही की यांनी व्यवस्थित घेतले नाही काय माहिती. त्यानंतर मग इथं भाजीपाला काढायला सुरुवात केली मी. आणि मी काय करते जो भाजीपाला थोडा जास्त दिवस चालतो ना तर तो ना फ्रीजमध्ये सगळ्यात खाली ठेवते. म्हणजे मग तो खराब म्हणजे होणार नाही लवकर. आणि जे भाज्या लवकर सुकून जाते किंवा खराब होऊन जाते ना तर त्यावर ठेवते. म्हणजे ना काय होतं त्या म्हणजे डोळ्यासमोर जर आल्या ना का बरोबर आपण लगेच करायला घेतो. तर आता ही शेपू पालकाची भाजी काही जास्त दिवस टिकणार नाही. ती आता म्हणजे कायम लाईट राहील फ्रीजमध्ये ठेवायला बा असं काही नाही. तर मग तिचं आहे ना लगेच अशी खराब होते किंवा मग पाणी सोडून सुकून जाते ती. तर मग तर आता हा सगळा भाजीपाला जो आहे तो मी व्यवस्थित फ्रीजमध्ये लावून घेते. आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. 500 सबस्क्रायबर्स व्हायला आपले खूप थोडे सबस्क्रायबर्स राहिले. त्याच्यामुळे प्लीज सगळ्यांनी सबस्क्राईब करून घ्या. आणि खूप असा सपोर्ट करा, खूप सारा असं भरपूर प्रेम द्या आपल्या या चॅनलला, जेणेकरून मला थोडीशी मदत होईल. तर चला भेटूया उद्याच्या एक नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.